श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत जिल्ह्यात 7,92,000 गोल्डन कार्ड तयार करण्यात आलेत. या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी प्रति कुटुंब 5 लाखांचा आरोग्य विमा कवच उपलब्ध करून देण्यात आलोय. ही सेवा जिल्ह्यातील 51 व जिल्ह्याबाहेरील अंगीकृत रुग्णालयांमध्ये मिळते. या अंतर्गत शासनाकडून जिल्ह्यातील जवळपास 8 लाख कुटुंबांना वैद्यकीय उपचारासाठी विमा कवच उपलब्ध करून सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना जोपासली असल्याचं प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात जिल्हा नियोजन मंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 मध्ये सर्वसाधारण 590 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना 151 कोटी व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना 4 कोटी 28 लाख असा एकूण 745 कोटी 28 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मार्च 2024 पूर्वी निधी खर्च करण्याचे नियोजन झालेले असून हा निधी विविध कालावधीत 100% खर्च होऊन विविध विकास कामे व योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण 589 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना 151 कोटी व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना 4 कोटी 28 लाख निधी तर सर्वसाधारण 167 कोटीची अतिरिक्त मागणी प्रस्तावित केली आहे. पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74वा वर्धापन दिनानिमित्तच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल उगले तेली, पोलीस शहर आयुक्त राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी व पत्रकार व मान्यवर उपस्थित होते. हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं 58वी महासभा सोमवार दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम, सकाळी गीता पारायण, होम हवन, पूजा, भगवद्गीता पठण, हरिपाठ, चक्रभजन, सत्संग व महाप्रसाद होणार आहे. दिनांक 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे. या धार्मिक श्री सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी, श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील. आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ, संपर्क किशोर व्यंकटगिरी 9552 2186 41.